नमस्कार मंडळी, मी ज्योती अगदी मनापासून स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलवरती। तर आज आहे अक्षय तृतीया, 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त। आज पुरणपोळीचा बेत आहे खास करून। बाकी सर्व तयारी तर झालेली आहे, जे काही लागतं ते सगळं तळून वगैरे ऑलरेडी झालेलं आहे। तर आता फक्त पोळ्या करायच्या बाकी आहेत। आणि सकाळ सकाळी एवढी काही गडबड उठली का नाही, त्यामुळे थोडं जरा आज उशीर झाला ब्लॉग शूट होतो। तर या दिवशी सोन्याची खरेदी खास करून केली जाते। त्याबरोबर सोनं तर काय एवढं महाग झाले, आज काय सोन्याची खरेदी होईल असं वाटत नाही। आणि त्याचबरोबर नवीन वस्तू असेल किंवा काय असेल, शुभ मुहूर्त असल्यामुळे बऱ्यापैकी खरेदी केली जाते। तर आज काहीतरी सोनं नाही पण दुसऱ्या वस्तूची खरेदी करायचं चाललेलं आहे। होतं आहे का नाही काय माहीत नाही, झालं तर नक्की तुमच्यासोबत शेअर करेन। व्यक्तीला जेव्हा घातलं जर माझे मामाच असते, म्हाळालाही असते, अक्षय तृतीयेला तेच असते, तर येणार आहेत ते। बऱ्यापैकी स्वयंपाक वगैरे सगळं आवरून झालेलं आहे। आदेश झोपला होता तोपर्यंतच पटपट सगळं करून घेतलं। आता फक्त पोळ्या करायच्या बाकीत, तर घेते करून। भजे वगैरे तळून झालेले आहेत, मस्त तर्रीदार येळवणीची आमटी केलेली आहे। आंब्याचा रस अगोदरच करून घेतला होता आणि तो फ्रीजमध्ये ठेवला होता। फक्त आता पोळ्या राहिल्या होत्या शेवटी करायच्या, तर इथं मी पटकन पोळ्याही करून घेतल्या। मी पोळ्या करते तोपर्यंत यांनी इकडं फोटो काढून बाकी सर्व इकडं तयारी यांनी करून घेतली। हे फोटोची पूजा वगैरे करते तोपर्यंत मी नैवेद्यासाठी इथं ताट करून घेतलं। म्हटलं लगेचच हे नैवेद्य दाखवून घेतील। ढिंगाणा 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 असं थोडं। तर इथं मामाही आलेले होते आणि ते आता आदेशला खेळवत बसलेले होते इकडं। तोपर्यंत इथं आहोंनी पूजा हे केली आणि नैवेद्याचं ताट मी करून ठेवलेलं होतं ते यांना आणून दिलं नैवेद्य दाखवण्यासाठी। मामांनीही इथं फुलं वगैरे वाहून घेतली आणि मामा आल्यापासून आदेशने अगदी मामाला सोडलं नाही। म्हणजे तसं मामा जातील तिथं त्यांच्या मागं मागं जायचं त्याचं काम चालू होतं। लिंबू एक घे ग परी, हे करायचं मिठाचं। तरी इथं अहो म्हणत होते कसं मामाजवळ शांत बसलाय बघ, आणि मामांनी जे सांगल ते कसं ऐकतोय ते। आजोबांचा मान पडतोय का बोलल्याला? लिंबू ही बघू, मीठ थोडं। बस खाली। अक्षय तृतीये दिवशी मामा इथे जेवायला, जेवण वगैरे झालं। नंतर राघवने आणि मामांनी जेवण केलं, मुलींचं वगैरे जेवण झालं। मामा जातानीचं काय मी शूट घेतलंच नाही, बोलत बोलता बोलता म्हणजे लक्षात पण आलं नाही की जातानी शूट घ्यावं वगैरे। त्यांचं काही शूट घेतलेलं नाही। नंतर घरातलं सगळं आवरून भांडी वगैरे ते, नंतर मी जेवण केलं आणि बाकी सगळं आता आवरून घेतलं। आता 2 वाजलेले, सगळं आवरून झालेलं आहे। आता एक जरी पोळी खाल्ली तर एवढं जड येतंय की काय काम करायला नको वाटतंय। आणि अजून आदेशी झोपलेला नाही, त्याला झोपवते। त्याला बसून झोपवलं तर झोपतो, नाहीतर अशी पळापळी त्याची चालूच असते। आता त्याला झोपवते, मीही थोडा वेळ आराम करते, मग कंटिन्यू करूया पुढे। पहिला कूलर खराब झालेला होता, मग म्हटलं तर अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आता हे नवीन कूलर घेऊया। घरी आणल्यावर पूजा वगैरे केली। 8 दिवस कधी येणार आहे जाऊ? आता बघते की त्याला विचारते काय करते। आता आम्ही निघालो आहे बाहेर खरेदी करण्यासाठी। आज संध्याकाळच्या स्वयंपाकाचंही तसं काही टेन्शन नव्हतं। तर इथं जवळच मूलचंद साडी सेंटर एक झालेलं आहे आणि त्या दुकानाचं आजच ओपनिंग होतं, त्यामुळे ऑफरही भरपूर ठेवलेल्या होत्या। बऱ्याच साड्यांवर वगैरे भरपूर ऑफर असल्यामुळे म्हटलं चला जाऊन बघून तर येऊ आता आपण। कॉटन साडी, कुर्ती, कलांजली, पैठणी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या साड्यांवर त्यांनी भरपूर असं डिस्काउंट ठेवलेलं होतं।
बाहेरूनच साड्या वगैरे तर खूप छान दिसत होत्या ना. आज एंट्री केली तर एवढी गर्दी, सगळीकडे गर्दी दिसत होती आणि हे साड्या वगैरे खूप छान होत्या तसं. पण तिथे गेल्यानंतर आम्हाला समजलं ऑफरमधील स्टॉक संपलेला आहे. मग थोड्याफार साड्या वगैरे पाहिल्या आणि नंतर आम्ही घरी निघालो. चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.